अस्सलामुअलैकुम, जय हिंद दोस्तों। इस वीडियो में हम बात करेंगे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल की तरफ से अभी बहुत सारी योजनाएं शुरू है, जैसे कि एसेंशियल किट, सेफ्टी किट, डिनर सेट का अपॉइंटमेंट वगैरह। बहुत सारे लोगों ने लिया होगा, बहुत सारे लोगों ने नहीं लिया होगा, तो जल्दी शुरू हो जाएगा। लेकिन दोस्तों, आज एक न्यूज़ के बारे में मैं आपको जानकारी देने वाला हूँ। क्या है, वाशिम जिले से ये न्यूज़ है और वाशिम जिले के लोकमत पेपर के अंदर ये न्यूज़ आई थी। न्यूज़ क्या है, सभी जानकारी डिटेल्स में बताने वाला हूँ। तो इसके अंदर बांधकाम कामगारों के हितों के बारे में बात की गई है और आपके रिन्यूअल को लेकर बात कही गई है, योजना को लेकर बात कही गई है। सभी जानकारी डिटेल्स में मैं आपको बताने वाला हूँ। तो आज है 3 मार्च 2026 और आज होली का त्योहार है, तो सभी को होली की बधाई। और अब मैं आपको लेके चलता हूँ स्क्रीन के ऊपर। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, कामावर जावे की अर्ज करावे, कामगारांना दरवर्षी नूतनीकरणाचा खटाटोप। तो दोस्तों, हर साल आपको रिन्यूअल फॉर्म करना पड़ता है, लेबर कार्ड को रिन्यूअल करना पड़ता है। इसके बारे में थोड़ी सी जानकारी दी गई है। वो क्या है, मैं सभी जानकारी डिटेल्स में बताऊंगा। 90 दिवसांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक। वाशिम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात येथे नोंदणी करत असलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे। नोंदणी केवळ 1 वर्षासाठी वैध असल्याने प्रत्येक वर्षी नव्याने प्रक्रिया पूर्ण करावी लागते। यासाठी किमान 90 दिवसाचा प्रमाणपत्र जोडावा लागतो, सादर करणे आवश्यक असते। रोजंदारी काम करणाऱ्या कामगारांसाठी हे मोठे आव्हान ठरत आहे। कामगारांना दिवसभर कष्टाची मजुरी करूनही नूतनीकरण करण्यासाठी स्वतंत्र वेळ काढावा लागतो। ठेकेदार, ग्रामपंचायत किंवा संबंधित प्राधिकाऱ्याकडून कामाचे दाखले घेणे, त्याची पडताळणी करून घेणे आणि नंतर ऑनलाईन अर्ज भरणे, प्रक्रियेत अनेक दिवस खर्च होतात। तांत्रिक अडचणी, संकेतस्थळावरील विलंब आणि त्रुटी यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याच्या तक्रारी वाढत आहेत। परिणामी अनेक कामगारांची अनेक नोंदणी निष्क्रिय होत आहे। नोंदणीची वैधता 1 वर्षाऐवजी किमान 3 वर्षे करावी, अशी मागणी होत आहे। तर मित्रांनो, खूपच चांगली यांनी बातमी दिली आहे, कारण जे बांधकाम कामगार आहेत, महाराष्ट्रामध्ये राहतात, त्या बांधकाम कामगारांना नूतनीकरणाचा जे रिन्युअलचा फॉर्म आहे ते 3 वर्षी त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे। कारण एका वर्षात 90 दिवसाचा प्रमाणपत्र दरवर्षी आणणे हे कामगारांना थोडंसं कठीण होत आहे। आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक जे संघटना आहे त्यांच्याकडून बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहे। तर बांधकाम कामगारांनी एकदा 90 दिवसाचा सर्टिफिकेट आणल्यावर किमान 3 वर्ष त्यांची व्हॅलिडिटी असली पाहिजे, हे मलाही सकारात्मक वाटते आणि कामगारांनाही हितकारक होईल असं मला वाटते। त्यांनी समोर म्हणले आहे, जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांची संख्या किती, म्हणजे तो वाशिम जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या किती आहे। जिल्ह्यात सुमारे 15,100 बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत आहेत। दरवर्षी या सर्वांना नूतनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। प्रक्रियेदरम्यान विलंबामुळे अनेकांची नोंदणी निष्क्रिय होत असल्याने चित्र आहे, अशी यांची म्हणणं आहे। समोर यांनी म्हणलेलं आहे, बांधकाम कामगाराची नोंदणी एकाच वर्षासाठी वैध। मंडळात एकदा नोंदणी झाल्यानंतर ती केवळ एका वर्षासाठी वैध असते। वैधता संपवण्यापूर्वी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे। दरवर्षी 90 दिवस काम केल्याचा दाखला सादर करावा लागतो। नूतनीकरण न झाल्यास नोंदणी आपोआप निष्क्रिय होते। या योजनेचा लाभ थांबतो आणि योजनेचा लाभ जे आहे थांबतो। तुम्हाला नूतनीकरण करणे आवश्यकच असते, तुम्हाला रिन्युअल फॉर्म करणे आवश्यक असते। तर यांनी म्हटलेलं आहे, कामगार संघटना असो किंवा कामगारांचा म्हणणं असो, ज्यांनी या लोकमत पेपरला न्यूज दिली आहे त्या सगळ्या कामगारांचा वाशिम जिल्ह्यातील असं म्हणणं आहे की 3 वर्ष नूतनीकरणाचं जे फॉर्म आहे, म्हणजे रिन्युअलचा जे व्हॅलिडिटी पिरियड आहे ते 3 वर्ष झाला पाहिजे। हे मलाही सकारात्मक वाटते। सगळ्या बांधकाम कामगारांनाही काय वाटते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा। दरवर्षी नूतनीकरणासाठी हेलपाटे कामगारांना प्रथम काम केलेल्या ठिकाणाहून प्रमाणपत्र घ्यावे लागते। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे गोळा करून सेवा केंद्र किंवा सायबर कॅफे जाऊन अर्ज भरावा लागतो। काही वेळा संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण होतात, ओटीपी न येणे, कागदपत्रे अपलोड न होणे अशा समस्यावर उद्भवतात। त्यामुळे 2 ते 3 वेळा फेऱ्या माराव्या लागतात कामगारांना, असं यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे, हे जे सांगत आहे पेपरमध्ये जे बातमी दिलेली आहे अगदी खरोखर आहे आणि विश्वसनीय आहे। नोंदणीसाठी वारेपाप वसुली, आता नोंदणीसाठी काय काय कसं कसं वसुली करत आहेत। एजंटाचा जे प्रचार मोठ्या प्रमाणात एजंट वाढलेले आहेत। एजंटावर कारवाई होण्यासाठी दक्षता समिती नेमण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये आणि खूप जिल्ह्यांमध्ये दक्षता समितीची कार्यवाही झाली, पथके नेमण्यात आली आणि या पथकांनी खूप एजंटांना, खूप जे बोगसगिरी करणाऱ्या कामगारांना आणि जे बोगस नोंदणी केलेले होते अशा कामगारांना आणि दलालांना चोप दिलेला आहे आणि समोर असंच चोप देत राहील अशी मला अपेक्षा आहे कामगार कल्याणकारी मंडळाकडून।
नोंदणीसाठी वारेमाप वसुली. जिल्ह्यात काही खासगी व्यक्तींनी नोंदणी व नूतनीकरणासाठी 1,500 ते 2,000 रुपये घेत असल्याचा तक्रारी समोर येत आहे. पैसे न दिल्यास अर्ज प्रलंबित ठेवला जातो किंवा अडथळे निर्माण केले जातात असा आरोप कामगारांकडून करण्यात आलेला आहे. एकदम बरोबर बाब आहे. खूप सारे बांधकाम कामगारांचं असं म्हणणं आहे की सर आमच्या जिल्ह्यात 1,500-2,000 रुपये नोंदणी नूतनीकरणासाठी घेत आहेत, रिन्युअल करण्यासाठी घेत आहे आणि याच्यावर आळा बसला पाहिजे. कारण बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाकडून फ्री ऑफ द कॉस्ट म्हणजे कोणताही तुम्हाला 1 रुपया लागणार नाही नोंदणी आणि नूतनीकरणासाठी. पहिले 1 रुपयाचं जे पेमेंट करायचा होता ते आपले कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाजी फुंडकर त्यांनी प्रस्ताव मांडला आणि 1 रुपयाचा जे पेमेंट आहे ते सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे. कारण कामगारांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही योजना मिळाली पाहिजे असं त्यांचाही उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा त्यांसमोर काय म्हणले आहे, ही लागतात कागदपत्रे. आता कागदपत्रे कोणती लागतात सगळ्याला बांधकाम कामगारांना माहित आहे. 90 दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, ओटीपी पडताळणी, नोंदणी क्रमांकाची माहिती, कागदपत्राची त्रुटी असल्यास अर्ज नाकारला जातो आणि संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागते असं यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर या योजनेचा लाभ बंद. नोंदणी सक्रिय नसल्यास मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. अगदी बरोबर आहे. शैक्षणिक सहाय्य, प्रसूती अनुदान, अपघात सहाय्य, घरकुल अनुदान, साधन सामग्री अनुदान आदी सुविधा बंद होतात. वैद्यकीय मदत आणि इतर आर्थिक सहाय्यासाठी निष्क्रिय नोंदणी, सक्रिय नोंदणी आवश्यक असल्याने नूतनीकरण झाल्यास कुटुंबावर थेट आर्थिक परिणाम होतो असं कामगारांचं म्हणणं आहे. आता तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. समोर यांनी म्हणलेलं आहे कामगारांमध्ये नाराजीचा सूर. आता वाशिम जिल्ह्यामध्ये असं पाहायला मिळालेलं आहे 2025 मध्ये बी आणि 2026 मध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये इसेन्शियल किट, सेफ्टी किट, डिनर सेटचा अपॉइंटमेंट सुरू झाला होता. पण वाशिम जिल्हा मागे राहिलेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी वस्तूंचा अपॉइंटमेंट सुरू झाला होता, वाटप सुद्धा झाला होता 2025 मध्ये. पण इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट अद्याप सुरू झालेला नाही असं कामगारांचं म्हणणं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी हा मोठा प्रश्न आहे. दिवसभर कामावर गेले तरी दिवसांची मजुरी मिळते, मात्र नूतनीकरणासाठी वेळ दिला नाही तर योजनेचा लाभ बंद होतो. अनेकांना 2-3 दिवसाची मजुरी सोडून कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामुळे कामगारांमध्ये नाराजी वाढत आहे असं कामगारांचं म्हणणं आहे. आता स्क्रीनवरती पाहू शकता कामगारांनी नोंदणी नूतनीकरण कसे करावे. महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामगारांना त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या अधिकृत वेबसाईटवर, जवळच्या आपले सरकार सीएससी सेंटरवर किंवा ऑनलाईन सेंटरवर केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने करता येतो. तर मित्रांनो ही न्यूज होती 3 मार्च 2026 म्हणजे आजचीच न्यूज आहे आणि आज हे लोकमत पेपरमध्ये जाहिरात आली म्हणजे न्यूज देण्यात आली होती, माहिती देण्यात आली होती की वाशिम जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांना किती त्रास सहन करावा लागत आहे आणि समोर त्यांचं म्हणणं असं आहे की जे 3 वर्ष रिन्युअलचा जे फॉर्म आहे त्याची व्हॅलिडिटी आहे 3 वर्ष करण्यात यावं आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये जे बांधकाम कामगारांसाठी रिन्युअल करावा लागतो, दरवर्षी करावा लागतो, थोडासा क्रिटिकल असते, थोडासा प्रॉब्लेम देतो कारण 90 दिवसाचं प्रमाणपत्र आणून ऑनलाईन करणे हे थोडासा अडचणी निर्माण करतात असं कामगारांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं याच्यावरती काय आहे? काय व्हॅलिडिटी 100% वाढली पाहिजे, 3 वर्षासाठी रिन्युअल वाढला पाहिजे? तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि विविध संघटनाच्या माध्यमातून आपण बांधकाम कामगारांचे जे प्रश्न आहेत ते शासनामार्फत आणि कल्याणकारी मंडळामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बांधकाम कामगार संघटना सुद्धा करत आहे आणि बांधकाम कामगार जे आहेत ते सुद्धा करत आहे. तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती अपडेट पाहण्यासाठी कामगार अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.